तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहात आणि अचानक हॉस्पिटलच्या खिडकीमध्ये तुम्हाला यमराज दिसू लागले तर? तुम्ही म्हणसाल, "बाबा रे! अंत अस्ति प्रारंभ झाला आपला, शेवट आलेला आहे." अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला आठवतील, कर्म आठवतील, कांड आठवतील. तुम्ही यमराजाला नमस्कार करसाल आणि म्हणसाल, "चला देवा कुठं जायचंय?" यमराज तुम्हाला घेऊन जातील आणि तुम्हाला मुक्ती देतील. एकतर तुम्हाला स्वर्गात पाठवतील, नाहीतर तुमच्या कर्मानुसार तुम्हाला नरकात पाठवतील. जसे आपले कर्म आहेत, आपली नरकात जागा तर फिक्स आहे. म्हणूनच मित्रांनो, न्याय-निवाडा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या क्षणात आठवतील आणि नंतर तुम्हाला समजतं, की हे यमराज नसून तर अक्षरशः एक फक्त व्यक्तीने ड्रेसअप करून आलेला आहे, नाटकाचं वेश करून आलेला आहे. मित्रांनो, त्या व्यक्तीला तुम्ही पळू-पळू मारसाल कारण लहानपणापासून तुम्ही एक गोष्ट ऐकलेली असती, की यमराज येतात, आपले प्राण घेऊन जातात. परंतु हॉस्पिटलच्या आवारात अशा प्रकारचं ड्रेसअप जर कुणी केलं, म्हणजेच काय ड्रेस घालून आलात, तर तुम्हाला कसं वाटेल? मित्रांनो, नक्कीच तुम्ही मारसाल त्याला आणि अशीच गत झालेली आहे मित्रांनो यूकेमध्ये. यूकेमध्ये काय झालं, तर ड्रीम रिपर नावाचं एक कॅरेक्टर आहे. सॉरी, ग्रीम रिपर नावाचं एक कॅरेक्टर जे की यूके परिसरामध्ये अतिशय फेमस आहे आणि हे कॅरेक्टर कशासाठी ओळखलं जातं? जणू आपले यमराज ज्याप्रमाणे प्राण घ्यायला येतात, त्याचप्रमाणे ग्रीम रिपर हे कॅरेक्टर तिथल्या लोकांचे प्राण घ्यायला येतं. ते प्राण घेऊन जातं, त्यांची सोल, त्यांची आत्मा हिसकावून घेतं आणि त्याच पद्धतीने या व्यक्तीने ड्रेसअप केलं होतं, ड्रेस घातला होता आणि हा ड्रेस घालून हा व्यक्ती त्या हॉस्पिटलाच्या छतावरती चढला. एका साइडला मित्रांनो विचार करा, सगळे लोकं हे खिडकीतनं बघत असतात. हा जो माझा अवघड टाईम आहे, मी ॲक्सिडेंटमधनं आलेलो आहे, मी ऑपरेशनमधनं आलेलो आहे. हा एवढा कठीण जो टाईम आहे, हा कसा तरी जाऊन दे आणि वाट बघत असतात, की मला कधी डिस्चार्ज भेटेल आणि खिडकीमधनं पाहून लोकं वातावरणाला पाहून आपला हा सूर्य जो आहे तो मावळतो त्याला पाहून त्या आशेवरती उभे असतात, की बाबा रे, हा दिवस जर गेला, तर उद्याचा दिवस कसा जाईल, परवाचा दिवस कसा जाईल, त्या खिडकीच्या माध्यमातून बघून ते ऑब्झर्व्ह करत असतात, की लवकरात लवकर हे दिवस कसे निघून जातील आणि हा भाऊ त्याच टेरेसवरती चढला, जिथं संपूर्ण बिल्डिंगला विचार करा मित्रांनो, अख्ख्या बिल्डिंगला त्या टेरेसचा व्ह्यू दिसत होता. त्या टेरेसवरती चढून हा त्या ग्रीव्ह रिपरसारखं थांबला होता. विचार करा मित्रांनो, किती दयनीय अवस्था झाली असेल तिथल्या पेशंटची. कित्येक हाल झाले असतील, कित्येक लोकं घाबरली असतील त्या पेशंटला आणि अक्षरशः तिथल्या डॉक्टरांना त्यांना तो पॅनिक अटॅक येऊ नये किंवा पॅनिक वेगळ्या गोष्टी होऊ नये त्यांच्यासोबत म्हणून त्या डॉक्टरांना पण कित्येक कंट्रोल करावं लागलं असेल. त्वरित या व्यक्तीला अटक करण्यात आली मित्रांनो. पोलिस आली तिथे या व्यक्तीला अटक केली आणि सोबत घेऊन गेले. आपला एक मजाक लोकांसोबत काय करू शकतो याचं उदाहरण म्हणजे हे. हा व्यक्ती ड्रेस घालून आला. हा व्यक्ती लोकांना हसवायचं होतं का मारायचं होतं याला व्यक्तीला माहिती नाही मित्रांनो. परंतु हा ड्रेस घालून आला फक्त. तुम्ही विचार करा, ड्रेस घालून आलेल्या व्यक्तीला डायरेक्ट पोलिसांनी अटक केली. अटक करून त्याला घेऊन गेले. याच्यावरती कारवाई पण होणार आहे. अशा प्रकारच्या गोष्टी हे सार्वजनिक प्लेसमध्ये करू शकत नाही आणि ते पण हॉस्पिटलच्या एरियामध्ये जिथं लोकं आयुष्यासोबत झुंजत आहेत अक्षरशः. त्या एरियामध्ये हा यमराज बनून तिथल्या लोकांचा यमराज बनून जातोय. नक्कीच मित्रांनो तिथल्या लोकांना ती दयनीय अवस्था त्यांची झालेली असेल. कित्येक लोकांचे बीपी हाय झाले, लो झाले त्या व्यक्तीला बघून. लोकं त्या व्यक्तीकडे बोटं करत होती, "बाबा रे, हे काय आलं?" माझा अंत आला का? माझा शेवट आला का? अशा प्रकारचं एक अंडरस्टँडिंग मनामध्ये लोकांच्या झालं होतं आणि इथे घाबरलेल्या लोकांना कंट्रोल करायचं काम तिथल्या हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांनी देखील केलं. मित्रांनो, अशा प्रकारच्या गोष्टी करू नका. आपल्या देशामध्ये काय दुसऱ्या देशामध्ये पण करू नये कोणी. कारण ही जी घडी जी असते, ही नाजूक घडी असते आणि या नाजूक घडीमध्ये ते कुटुंब त्या व्यक्तीच्या सोबत उभं असतं, त्याला सपोर्ट करत असतं आणि अशा प्रकारच्या गोष्टी करून त्या व्यक्तीला कुठेतरी डिमोटिव्हेट करायचं, घाबरवायचं काम जर आपण केलं, तर नक्कीच जो खरा यमदूत आहे, जो यम आहे, आपली अवस्था काय करेल, आपल्याला कुठं-कुठं तळल, कुठं-कुठं काढेल, काय करेल, आपल्यालाच माहिती. नक्कीच मित्रांनो, असं काही करायला जाऊ नका. दुसऱ्याला अटॅक येऊन जाईल आणि विचार करा, तिथं जे पण प्रशासनातले लोक आहेत, त्यांनी लगेच खबरदारी घेऊन आपल्या इकडे एवढं ॲक्टिव्ह नसतं या सगळ्या गोष्टी. खबरदारी घेऊन लगेच लोकं तिथे ॲक्टिव्ह झाले आणि त्याला अटक करण्यात आली. कारण अशा गोष्टी नॉर्मल नाही आहेत मित्रांनो.
त्याला अटक करून डांबून टाकण्यात आलं पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याच्यावरती कोर्टाद्वारे कारवाई होणार आहे. नॉर्मल गोष्ट नाही केली त्यांनी. फक्त लोकांना घाबरवण्यासाठी, लोकांमध्ये असंतोष निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची गोष्ट केली. त्यामुळे त्या व्यक्तीवरती कारवाई होणार आहे. नक्कीच मित्रांनो, आपल्या देशामध्ये पण अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या, तर आपण पण कारवाई करणार का? आणि विचार करा मित्रांनो, तुम्हाला काय वाटेल जर तुमच्यासोबत जर असं काही झालं तर? कमेंट करून सांगा मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.